शेव केलं पाहिजे निशी असलं घाण दिसतंय. क्लीन शेव का केलं? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बस आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे फ्रायडे. आज माझं कॉलेज नाही, सुट्टी आहे, म्हणून मी घरीच आहे. आणि आता बाप्पाची आरती करायची आहे, तर त्याच्या आधी आपण पहिला बाप्पाला हार आणूया. चला. जेव्हा मी हार घ्यायला गेलतो ना, तर तिथं मंदिरामध्ये एक माणूस सगळ्यांना पेपर वाटत होता फ्रीमध्ये. मला पण म्हणलं घेऊन जा, मी घेऊन आलो. पण कशाला देत असेल तुम्ही सांगा मला नक्की कमेंटमध्ये, की हा पेपर फ्रीमध्ये कशाला देत असेल सगळ्यांना. जेवलो मस्तपैकी. मम्मीनी पुरणपोळी वगैरे केलं, तर त्याच्या सिनेमॅटिक शॉर्ट्स मी टाकतो, तुम्ही बघा ते. आणि कारण की मम्मी गावाला गेलती ना, तर बाप्पाला नैवेद्य धरायचं झालं नाही. मम्मी आता घरी आल्यावर केली. मस्त झालं एकदम पुरणपोळी, पोट भरून जेवलो आता. आणि आता बसतो एडिटिंगला, कारण की कालचा व्लॉगचं एडिटिंग राहिले अजून, आणि अजून ते अजून अपलोड करायचे मला आज. तर आता एडिटिंगला बसतो आणि व्हिडिओ एडिट करून घेतो. जिमला गेलो नाही आणि मित्रासोबत चाललंय बघे. के क्लीन शेव केलं पाहिजे निशी असलं घाण दिसतंय. क्लीन शेव का केलं? अरे पण क्लीन शेव का केलंस? तर जिमवरून पण आलतो, नंतर काका काकू आलते घरी, तर आरती वगैरे केली बाप्पाची. आणि नंतर मग ब्लॉग शूट करायचा झाला नाही. आणि जिमला पण खूप दिवसांनी गेलतो, आणि किती 15-20 दिवसाचं गॅप पडलं होतं माझं जिममध्ये. तर आज म्हटलं फायनली जाऊ, कारण की खूप दिवसापासून गॅप पडलं होतं. आणि जेवढं पण ट्रेन वगैरे केलं तर बॉडी सगळं परत हे झालं, तर मग खूप दिवसांनी आज गेलो मग जिमला मित्रासोबत. आणि पूर्वेश पण म्हणत होता की जिमला ये, किती दिवस झालं, आणि त्याचं पण गॅप पडलं होतं. आजारी वगैरे होतं, मी पण आजारी वगैरे होतो, म्हणून जिमला जायचं झालं नाही. तर आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.